आयोजन करतोय त्यावेळेस जी तलमल असते ती तलमल दिसू द्या आणि कुठलेही कार्य हे माझं आहे असं समजून केलं तर निश्चित त्याच्यामध्ये ते काम करण्यास सुद्धा मजा येते आणि ते खेळण्यास सुद्धा मजा येते. तर प्लीज विनंती असेल तर आपण खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया. आता ही नंतर ही मॅच खेळवायची आहे ना भगवती कासने आणि ठाकूरपाडा नाही थांबना कासनेची ती टाकी वारली त्यांचं ते तो भोलत आहे का मग ही आहे ना ही आहे का टी ए पाटील दापोडे गेम ऑन खेळायला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय टर्न केला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. प्रमोददादा भोईर मंगेशदादा भोईर प्लीज आपण संपर्क साधायचा आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केली जाते. डावाला सुरुवात होते आगाज होते. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला या ठिकाणी दिशा दिलेली आहे सीमा पार चौकार. हॅलो हॅलो या ठिकाणी आपण पाहतोय येतोय चौकार आणि डावाला मिळतो आकार. या ठिकाणी पुन्हा एकदा अजून एक त्याच रिझन मध्ये येतोय चौकार आणि धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते. त्याच्यानंतर दापोडे वर्सेस रिद्धी सिद्धी काल्हेर ही मॅच होणार आहे. तर दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे. टी ए पाटील दापोडे वर्सेस रिद्धी सिद्धी काल्हेर विनंती असेल आपण तयार राहायचं आहे. यावेळेस पाहतोय क्या बात आहे काय किपिंग करताना पाहायला मिळत आहेत. निर्धावचे होते सांगता धावसंख्या पाहतोय आपण 9 अंकावरती स्थित आहे थांबून आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. यानंतर दोन टीम टी ए पाटील दापोडे वर्सेस रिद्धी सिद्धी काल्हेर आपण तयार राहायचं आहे. त्याच्यानंतर बिबिस्पोड इताडे आणि फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव ही मॅच होणार आहे. विनंती असेल सर्व टीमला आपल्याला जो वेळ दिलेला आहे त्या वेळेनुसार आपण इथे उपस्थित राहून खेळ मात्र करायचा आहे. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी पाहू शकता प्रल्हाद नाईक तयार होतोय. बॅक टू बॅक 2 चौकार लागले होते. त्यानंतर निर्धाव यावेळेस ही इनफिल्डच्या वरतून छत्रशेख नाही त्या ठिकाणी हाई चेंडू नाही थांब जात सीमा पार येतोय धनधनी चौकार. यावेळेस पाहतोय आपण पुन्हा एकदा खेळून काढलेलं आहे ऑन साइडला. इथं मात्र आपण पाहतोय की एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे आपण पाहू शकता 14 धावा. यानंतर 50+ ची मॅच आहे रिद्धी सिद्धी काल्हेर वर्सेस टी ए पाटील दापोडे. विनंती असेल दोन्ही टीमला आपण उपस्थित राहायचं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच आपण नाणेफेक करणार आहोत या दोन टीम मध्ये. या ठिकाणी रिद्धी सिद्धी काल्हेर या संघाने रिपोर्टिंग केलेली आहे. तर टी ए पाटील दापोडे आपण ही रिपोर्टिंग करायची आहे.
चला मीटिंग कमी घेऊन लगेच खेळायला आपण सुरुवात करूया प्लीज, विनंती असेल. शिवनेरी आमने संघाची बॉलिंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली गेली. प्रथम गोलंदाजी करतील प्रल्हाद नाईक. त्यानंतर आपण जर पाहिलं तर जे तिसरं ओव्हर आहे ती ऑपोजिट टीम सांगेल की आम्ही कुठल्या गोलंदाजाला निवडतोय, कारण ती ओव्हर जी असते ते 50-50ची असते आणि ती संतोष जोशी यांना निवडलेलं आहे. आणि त्यानंतर मातुश्री चाविंद्रने आपल्यापर्यंत लिस्ट पोचवलेली आहे. पहिले षटक जे आहे ते नितीन गवली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर समोरच्या टीमने मानाजी यास टार्गेट केलेलं आहे. अशोक म्हात्रे, सतीश भोईर, मनोज आणि त्यानंतर आपण पाहतोय नितीन गवली अशी 5 बॉलची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. शिवनेरी आमने संघाचे 5 गोलंदाज निवडलेले आहेत. प्रल्हाद नाईक असतील, सचिन पाटील, विनोद जाधव, विनोद गुलवी आणि संतोष जोशी. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावा भरपूर चांगल्या लागलेल्या आहेत धापलकावरती. या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहूया किती धावा या ठिकाणी जमल्या जातील. पुढे चेंडू हाताळण्यासाठी तयार होते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सचिन पाटील सरसावतोय. यावेळेस चांगला चेंडू हाताळला होता, पण पाहतोय आपण शॉर्ट फायलिंगच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. या ठिकाणी पाहतोय आपण 1 धाव घेतली जाते. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल. 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. टी.ए. पाटील दापोडे आपला संघ जर आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. पहिल्या चेंडूवरती पाहतोय 1 धाव या ठिकाणी आलेले आहे. चला वेळ कमी खर्च करा, वेळ भरपूर वाया जातोय. विनंती असेल, जास्त मीटिंग मैदानाच्या आतमध्ये होत आहेत, प्लीज विनंती आहे की कमी करा मीटिंग. पाटील तो 50ची आहे. त्याच्यानंतर 50+ मॅच पाहायला मिळेल. टी.ए. पाटील दापोडे वर्सेस रिद्धी सिद्धी काल्हेर. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला टर्न केला गेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मध्ये चेंडू फरार होता. सी बापार चौकार. या ठिकाणी येतोय चौकार. चौकारानंतर मिळतोय डावाला आकार. धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचते. धावा बनतायत बरोबर विचार केला तर. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत, परंतु निर्धाव या ठिकाणी होते सांगता. एक चौकार नंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय सचिन पाटील या गोलंदाजीच्या माध्यमातून. स्ट्रायकर यांना आपण जर पाहिलं तर नितीन गवली आहे, त्यांच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आलेला आहे आणि नितीन मात्रे यांच्या बॅट मधून 3 चौकार आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी ही विकेट करण्याचा प्रयत्न हा ना तू महिमा पाहायला मिळालं होतं. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. अतिशय वेगाने बॅट फिरवली होती आणि निर्धावची होते या ठिकाणी सांगता. धावसंख्या स्थिर आहे धापलकावरती अजूनही. यानंतर 50+ मॅच पाहायला मिळेल. टी.ए. पाटील दापोडे वर्सेस रिद्धी सिद्धी काल्हेर या 2 टीम मध्ये.
पुढील चेंडू यावेळेस खेळून काढलेला आहे स्कळेकच्या रिझन मध्ये शत्रशक आहे त्या ठिकाणी तैनात एक धाव कंप्लीट केली दुसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु नाकारलं दिलं नितीन याने एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती 20 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत नितीन दोन्ही फलंदाजांचे नाव नितीन आहेत पाहूया नावामध्ये सर्व काही असतं परंतु कर्मामध्ये सर्व काही दडलेलं असतं या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने फटका केला गेलेला आहे लोकांच्या रिझनला शत्रशक आहे त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली परंतु आपण पाहतोय की दुसरी धावी अतिशय वेगाने कंप्लीट केली जाते या दोन धावेने धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचते क्या बात आहे चांगले षटक मित्र म्हणेन सचिन पाटील यांचा पाहायला मिळाला एक चौकार जरी लागला तरी 8 धाव फक्त खर्च केल्या गेल्या 2 षटकांचा खेळ संपन्न झाला 22 धावा धावफलकावरती यस हा षटक जो आहे तो 50-50चा आहे जो ISPL मध्ये आपण नियम पाहिला होता तो नियम या ठिकाणी पाहायला मिळतोय या ओव्हर मध्ये 16चा टार्गेट दिलेला आहे 16 धावा बनणं गरजेचं आहे आणि चांगल्या चांगल्या टीमला मात्र या ओव्हरचा मोठा फटका बसताना पाहायला मिळालेला आहे पाहूया या ठिकाणी संतोष जोशी सर कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतील स्वतः संघ मालक आहेत आणि या ठिकाणी त्यांना टार्गेट केलेलं आहे ऑपोजिट टीमने म्हणजे या ठिकाणी समोरील टीमला चान्स दिली जाते की तुम्ही निवडा 50-50ची जी ओव्हर आहे ती कुठला गोलंदाज हाताळेल आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मातोश्री चाविंद्र संघाने मात्र निवडलं गेलेलं आहे संतोषजी जोशी सर यांना चला स्पीडअप करा घाई करा विनंती असेल पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज होते टर्न या ठिकाणी पाहूया पहिल्या चेंडूवरती आक्रमण केला जातोय पाहता पाहता चेंडू सीमा पार बिग हिट षटकार या ठिकाणी आपण पाहतोय हा असतो प्रेशर माहिती आहे मला आता प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल हल्ला चढवावा लागेल आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा हल्ला चढवला जातोय नितीन गवली यांच्या माध्यमातून आणि जो प्रेशर आहे तो कुठेतरी आता रिलीज होताना पाहायला मिळते 16 धावा या ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत त्यातल्या 6 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आता मात्र 5 चेंडू मागे 10 धावा बनवायच्या आहेत पाहूया कमबॅक केलं जाईल का हे पाण्यासारखं राहील आपण नेहमी म्हणतो की धक्क्याने माणूस सुधारतोय एक षटकाराचा धक्का लागलेला आहे कितवर सावरला जाईल सुधारला जाईल पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज ठरवतोय यावेळेस मात्र आपण पाहतोय की वाईट बॉल क्या बात आहे आणि अलग अंदाजामध्ये या ठिकाणी सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा दिला जातोय अवंतर धावेचा भरणा 7 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत आणि एकंदरीत धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या म्हणजे आपण पाहतोय 29 स्लोअरचा मारा ठेवला होता उडवला हवेमध्ये आहे पाहूया शत्रशिक त्याच्या खाली आणि या ठिकाणी सहज सोपा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय हवं तसा अंदाज काय बांधता आलं नाही आहे शत्रशिकला आणि चेंडू मात्र धरतीला दान झाले आणि आपण पाहतोय की 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत क्या बात आहे एक 50-50ची ओव्हर आहे आणि या छोट्या छोट्या चुका निश्चितच मागात पडू शकतायत या 2 धावा येतात जर ही झेल घेतली असतील तर 2 धावा वाजल्या असत्या परंतु तसं काही चित्र घडलं नाही आहे 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये एकत्रित धावफलकावरती धावा ज्या आहेत ते 31 यावेळेस क्या बात आहे स्लाइस केलं गेलं गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलं चेंडू जातो सीमा पार येतो दणदणीत चौकार मध्ये 3 पाहूया बनतील की थांबतील पुढील चेंडू
यावेळेस चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता, परंतु उजवी एष्टी सोडून जातोय आणि वाईट बॉलचा इशारा केला जातो. क्या बात आहे, अतिशय आत्मविश्वास झलकला जातोय आणि अतिशय वेगाने आणि अतिशय रागाने बॅट फिरवली होती. आजचं सोडून पलत्याच्या पाठीमागे न लागता मात्र चांगलं काम करणं आहे याची काहीतरी डोक्यामध्ये प्लॅनिंग पाहायला मिळाली. पुढे चेंडू स्लो आणि इथं मात्र पाहू शकता आपण स्लिप झाले, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला, एक धाव इथं आली आणि इथं मात्र नाकारलं गेलं. यस, अतिशय वेगवान बॅट फिरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 37 या अंकावरती गेली आहे आणि आता या ओव्हरमध्ये अजूनही दोन चेंडू बाकी आहेत आणि एक धाव पाहिजे 16 धाव बनवण्यासाठी. क्या बात आहे, ही तर खरी कश्मकश आहे, ही तर खरी गंमत आहे या ओव्हरची. जर तुम्ही 16 बनवल्या तर तुम्हाला 24 दिल्या जातील आणि 16च्या आतमध्ये जेवढ्या पण बनवल्या जातील त्यातल्या अर्ध्या कापल्या जातील. पाहूया या दोन चेंडू मागे एक धाव बनली जाईल का, विचार करावा लागेल, थोडासा बुद्धीला चालना द्यावी लागेल, मनामध्ये स्वप्न रूपी घर करावं लागेल. पाहूया तो घर या ठिकाणी होतो की नाही आहे. पाहूया फिल्डिंग प्लेस सजवलं गेलेलं आहे. एक धाव वाचवायच्या दोन चेंडू मध्ये त्या वाचवल्या जातील का हे पाण्यासारखं राहील. 5 चेंडू मागे या ठिकाणी आपण पाहिलं तर 14 धावा 15 धावा आलेल्या आहेत. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्या जर पाहिली तर 37 या अंकावरती आहे. 16 बनल्या तर 24 दिल्या जातील, 16च्या आत जर बनल्या तर अर्ध्या कापल्या जातील. या ठिकाणी आपण पाहतोय की क्या बात आहे, मिसफिल्ड आणि चेंडू मात्र फरार होतोय सीमा पार, चौकार. शुभागमन होत आहे दिवासपट दिवा संघाचे संघ मालक सन्माननीय प्रदीपदादा म्हात्रे साहेबांचं. त्यांच्या समेत आपण पाहू शकता मान्यवर या क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी गोलंदाज होतोय तयार. यावेळेस मात्र इथं मात्र पाहू शकता गॅप मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. हाही चेंडू थांबत नाहीये, हाही चेंडू जातोय सीमा पार, अजून एक येतोय दणदणीत चौकार. मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. या ठिकाणी आपण पाहतोय की 23 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये किती धावा ऍड केल्या जातील अल्पेश गायकवाड? 11 धावा, म्हणजे एकंदरीत धावा झाल्या या ओव्हर मध्ये 34 धावा. क्या बात आहे, संतोष जोशी यांना मात्र खूपच महागडं पडलं हे षटक. एकंदरीत धावा आता मात्र आमच्या स्कोरर ऍड करून आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. 56 धावा धावफलकावरती. ही खरी गंमत आहे. साफ सिटीचा खेळ आहे मित्र. चढ उतार जीवनामध्ये ज्या पद्धतीने असतात, एखादा क्षण अतिशय आनंदाचा असतो तर एखादा क्षण अतिशय दुःखाचा असतो. हे क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला समजलं जात आहे आणि तो हा साफ सिटीचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. 50-50 ओव्हरचा विनोद येतोय. यावेळेस उडवलाय जरूर. क्या बात आहे. या ठिकाणी झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. नितीन गवळी यांच्या माध्यमातून विलास बालू पाटील यांच्या जो रेकॉर्ड आहे की झेल घेतल्यानंतर स्लिप होणं, तसा रेकॉर्ड या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. क्या बात आहे. चांगली
खेळी साकारत असताना चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 19 धावा मात्र त्यांनी आपल्या टीमसाठी जमा केल्या आणि त्यातल्या त्यात जर विचार केला तर आपण पाहतोय की चांगला स्कोर कार्ड सजवला जातोय. 56 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. कीमॅन अशोक म्हात्रे पाहूया यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळत होता, परंतु इथं मात्र आपण पाहू शकता निर्धाव जे होते सांगता. यस या ठिकाणी उपस्थित संजूदादा म्हात्रे मॅन फ्रॉम पोगाव गावचे एक उद्योगपती सन्मान्य संजूबाई आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती यावेळेस उडवलाय काय करतं पाहूया. आणि क्षेत्ररक्षणाच्या आवाक्याबाहेर चेंडू मात्र सीमा पार येतोय धनधनीत चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय धापलकावरती 60 धावा लागल्या गेल्या आहेत. एक चांगली रणनीती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण हे बचावाचं मूल साधन असतं आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूपासून आपल्याला आक्रमण पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार आले होते, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 आणि जी तिसरी ओव्हर होती ती एक निर्णायक ओव्हर, त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार. आणि इथं मात्र विनोद जाधव यांच्यावरती सुद्धा आक्रमण चढवला जातो. 1 चौकार तर आलेला आहे. पाहूया अतिशय आक्रमक शैलीने खेळला जाणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता की चेंडूपर्यंत पोहोचत नाही आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पायांची हालचाल पद्धत आली ते फुटवर्क दिसत नाही आहे. अशोक म्हात्रेच्या बॅट मधून आपण पाहतोय परिणाम स्वरूप या ठिकाणी निर्धावचे होते सांगता. 1 चौकार जवळ लागला, परंतु आपण पाहतोय 2 निर्धाव चेंडू सुद्धा खेळला गेलाय. आता मात्र मिस टाइम झालेला आहे. सेफ लँडिंग होते. किती धावा घेतल्या जातील हे पाहूया. आणि इथं मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं केला जातोय आणि नितीन मात्र आपल्याकडे स्ट्राईक राखण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. फलंदाज बाद दिला जाणार नाही आहे, कारण दोन्ही कडून आपण पाहतोय की स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. नितीन यांनी मात्र स्ट्राईक सोडली नव्हती. 1 धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या धापलकावरती 61. या षटकातील आपण पाहतोय एक अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 100 धावा धापलकावरती. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. विनोद जाधव या गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक केलं गेलं आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट डॉट, त्यानंतर चौकार आला होता, त्यानंतर डॉट आणि सिंगल. इथं पाहूया काय येत आहे. चला आपण खेळायला सुरुवात करूया लवकरात लवकर. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. आत्मविश्वास कशाला म्हणतात हे दाखवून देत असताना पाहायला मिळतंय. स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवली आणि मी करू शकतो, मी बनवू शकतो, मी मारू शकतो ही धमक चमक दाखवत असताना बिग हिट षटकार. क्या बात आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा इथं मात्र लागताना दिसत आहेत या टीमच्या माध्यमातून. अर्थात मातोश्री चाविंद्रा या टीमच्या माध्यमातून. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. पाहूया त्या षटकामध्ये किती धावा कुठून काढल्या जातील. आता मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती, त्यावेळेस दाखवून दिलं मी षटकार मारू शकतो. आणि आता अशोक म्हात्रे यांना दाखवायचं आहे की मीही करू शकतो, मी मारू शकतो. परंतु गोलंदाज एक चांगला गोलंदाज आहे, हुशार गोलंदाज आहे विनोद गुलवी. पाहूया थांबवलं जाईल की त्याच्यावरती सुद्धा आक्रमण पाहायला मिळेल. गोलंदाज ठरवतो, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस या ठिकाणी पाहतोय आपण दिशा दिली आणि 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करून दिली. हे हुशारीचं क्रिकेट आहे. माझ्याकडे क्षमता आहे, परंतु माझ्यापेक्षा आज चांगली बॅट मैदानाच्या आतमध्ये नितीन म्हात्रेची तलपते, तर त्याला चान्स दिली गेली आहे. हे खऱ्या अर्थाने चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एक मोठ्या खेळाडूची ती एक निशाणी असते. मैदानाच्या आतमध्ये खेळ चाललेला आहे, कशा प्रकारे आहे तो पाहणं गरजेचं आहे.
पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साइडला येतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एक धाव कंप्लीट केली. हा ना तू तुम्हाला पाहायला मिळतंय परंतु फेकी मात्र कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 70-चा बॉल यूज केला जातोय आणि 70 धावा 70 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 5 षटकांचा मित्र सामना आहे. शेवटचा अंतिम षटक फेकलं जाते. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. पुढे चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरला येतो चेंडू डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालेलं आहे आणि इथं मात्र ओव्हरथ्रो झालेला आहे. 2 धावा कंप्लीट केलेल्या. तिसरीची मागणी केलेली आहे आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. मागणी तसा पुरवठा करत असताना या 3 धावेने धावसंख्या पाहतोय आपण 73. लॉस ऑफ 1 विकेट्स. पाहूया 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. दोन्ही फलंदाज अतिशय ताकदवार आहेत. दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं ना तशी स्थिती मैदानाच्या आत म्हणजे कुठल्याही फलंदाजाकडे स्ट्राईक असेल तर मोठा फटका खेळण्याची क्षमता आहे. पाहूया या ठिकाणी आणि इथं मात्र आपण पाहू शकता चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे आणि निर्धावची या ठिकाणी होते सांगता. अशा स्थितीला की जिथं मात्र धावा बनतायत आणि त्या स्थितीमध्ये इथं मात्र निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर 73. 73 धावांवरती थांबून आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शॉर्टपिट डिलिव्हरी होती. चेंडूला दिशा दिलेली आहे आणि क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 74 74 या अंकावरती जाऊन पोहोचते. अंतिम चेंडूची फेकी बाकी आहे. नितीन म्हात्रे ऑन स्ट्राईक. यानंतर 50+ सामना खेळवणार आहोत. टी ए पाटील दापोडे संघ आपण आल्याची रिपोर्टिंग करत लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. रिद्धी सिद्धी काल्हेर वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल. टी ए पाटील दापोडे यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शॉर्ट टर्मच्या रिझन मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे. तर चला दोन्ही टीम विनंती असेल रिद्धी सिद्धी काल्हेर वर्सेस टी ए पाटील दापोडे. मी विनंती करणे व्यासपीठावर विराजित पारसी बँक चे मॅनेजर सन्मान्य संदेशजी म्हात्रे साहेब आहेत. आपणास विनंती आहे. त्याचबरोबर प्रदीपजी म्हात्रे साहेब आपणास ही विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये आपण नाणेफेक करून घेणार आहोत. टी ए पाटील दापोडे प्लीज आपण या नाणेफेकीसाठी. हॅलो. या ठिकाणी नाणेफेक केली जाते. एका बाजूला आपण पाहू शकता कुंदनजी पाटील तर दुसऱ्या बाजूला संजयभाई म्हात्रे. दापोडे संघ कॉलिंग करतोय. संजयभाई असं कॉलिंग दिलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आलेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दोन द्यायचं आहे का त्यांना? निश्चितच आपण पाहतोय ज्यांचा आज वाढदिवस आहे जगदीशजी म्हात्रे साहेब त्यांच्या माध्यमातून प्रत्येक टीमच्या संघनायकाला या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर दिल्या जाते.
या ठिकाणी आपण पाहतोय. यस, टॉस बॉक्स मधून न्यूज असं आहे की नाणेफेकीचे जे कॉल जे आहे ते दापोडे संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि सर्वप्रथम यस सॉरी या ठिकाणी नाणेफेकीचे जे कॉलिंग जे आहे ते आपण पाहतोय रिद्धी सिद्धी कालिहार संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि आपला निर्णय काय आहे ते कळवायचा आहे. यस, त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. ओ टू कॉम्बॉक्स, धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो, आपण पाहतो भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 20-25 ची आजची दुसरी रजनी आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करूया. नक्कीच प्रदीपदादा म्हात्रे यांचे बंधू, नक्कीच फार्सिक बँक कलवा शाखेचे शाखा प्रमुख मॅनेजर आहेत संदेशजी म्हात्रे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. प्रमोददादा भूर यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करायचा आहे. संदेशजी म्हात्रे कलवा फार्सिक बँक शाखेचे मॅनेजर आहेत. कॅमेरामॅन एक मिनिट स्टेज कव्हर करा. आपण संदेशजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद संदेशजी म्हात्रे, कलवा फार्सिक बँक शाखेचे प्रमुख आहेत. प्रदीपदादा म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करूया. दिवस प्रतिभा 40+. नक्कीच गणेशजी ठाकरे आपले शुभ हस्ते आपण प्रदीपदादा म्हात्रे यांना देखील सन्मानित करायचं आहे. 50+ संघाचे ऑनर आहेत. गणेशजी ठाकरे यांचे शुभ हस्ते आपण प्रदीपदादा म्हात्रे यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करतोय. स्वागत आणि सन्मान इथे मान्यवरांचा केला जातोय. धन्यवाद. चला सामन्याला होती सुरुवात. 12वा खेळाडू ह्या कोणाचा बाकी आहे? बॅटिंग करणारा संघाकडून शिवनेरी स्पोर्ट आमने 12वा या सचिन पाटील साठी पहिला चेंडू. नितीन गवली आहेत न्यूझीलंड पायगाव टीमचे 1 मॅन आर्मी. काय फलंदाजी केली. नितीन गवलीनं 19, नितीन म्हात्रेनं 36 आणि अशोक म्हात्रेनं 7. बघा रिद्धी सिद्दीक अल्लेर आणि टी.ए. पाटील दापोडे 50+ नंतर बीबी स्पोर्ट इताडे आणि बसुबाई इंटरव्ह्यूचे सारंगाव तयार राहायचंय. हा चेंडू अगदी
मिडॉन रिझनला बंडू पाटीलने उचललाय. जयनमान गोवे संघाचे एक धडाकेबाद फलंदाज. नक्कीच मानाजी पाटील, बंडू पाटील, अशोक म्हात्रे, नितीन गवळी, एक कंप्लीट टीम. विलास पाटील, मातोश्री साविंद्रा, रामशेठ पाटील यांच्या टीम मधून एक खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. तिथे भरपूर शबल क्रॉस झाले होते. सचिन पाटीलला ही बीपीएल स्पर्धा काहीशी अनलकी आपल्याला 2 सामन्यातून पाहायला मिळते. जो सूर आहे, जो फॉर्म आहे, तो सचिन पाटीलचा आपल्याला कालपासून तरी पाहायला मिळत नाहीये. जॉली कामतकर संघाचा स्टार खेळाडू. सध्या आपण पाहिलं तर शिवनी रिस्पोर्ट आम्ही संतोष जोशी यांच्या टीम मधून खेळताना इथे देखील चेंडूचा पिछा जरूर केलाय, मात्र दिशा आणि वेग चांगला होता. नक्कीच आज संदेशजी म्हात्रे यांचं देखील आपण कौतुक करूया. आज ते देखील प्रदीपदादा म्हात्रे यांच्या समवेत या स्पर्धेला इथे सध्याच्या भेट देण्यासाठी आलेत. क्रिकेटपासून कोणीही दूर नाहीये. डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, उद्योजपती असो, राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व असो, क्रिकेटपासून कोणीही दूर नाहीये. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, मात्र क्रिकेटवर भरपूर प्रेम भारतीयांनी दाखवलेलं आहे. इथे बघूया पुढील चेंडू. हा फटका लॉफ्टेड शॉट. चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिझनला. चेंडू क्षमापार. सचिन पाटीलचा क्लास चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आले 10, बनवायचे 76. लक्ष मोठं आहे. मंगेशदादा भोईर देखील आहेत. हॉटेल मराठा पंजाब वॉल संघाचे संघ मालक आणि शेलोमाता वॉल या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. मनोजी तरे वेलकम. श्री कालिका माता खारबाव संघाचे एक सिनियर खेळाडू, आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. क्या बात आहे सूर्यकांत दादा, कुठे आहेत कालपासून? दर्शन नाही दादांचं, या स्वागत आहे आपला. टीए दापोडे, नक्की संतोष जोशी देखील तयार झालेत. हेमंत भोईर देखील तयार आहेत आणि दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रे, सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. आमचे बांधाजी पाटील आहेत, गोटीराम, गणेशजी ठाकरे, सुरेशजी घरात, ही सर्व मान्यवर मंडळी मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळते. नक्कीच कालची पहिल्या रजनीमध्ये प्रमोददादा भोईर असतील आणि नक्कीच गणेश ठाकरे अगदी आमच्या बरोबर शेवटच्या चेंडूपर्यंत थांबले होते. बरोबर 4:40 कालचा सामने संपले होते. आज संतोष तरे यांचा मला वाटतं नंबर आहे. नक्कीच अगदी संतोषजी तरे यांनी त्यांचे आभार व्यक्त केलेत या स्पर्धेसाठी. शेवटपर्यंत वेळ दिला. मंगेशदादा देखील थांबलेत. बघूया किती वाजेपर्यंत थांबतात. आज गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्दशी, सर्वांना भूक देखील लागलेली आहे, मात्र मॅच सोडून जाता येत नाही. एक मॅच अशी थांबत भरपूर वेळ घेतलाय प्रत्येकानं. नक्कीच आमचे जितू पाटील दापोडे चांगलं मंडप डेकोरेटर, त्यांचं देखील आभार. लियन डीजे, प्रिन्स मूव्हीज टेक्निकल टीम, प्रथमेश पाटील आणि रवी गुलवी यांचं देखील आभार व्यक्त करूया. क्या बात आहे. राजू दादा पाटील, माणिक दादा पाटील इन ऍक्शन में. टीए दापोडे 50+ सामना खेळण्यासाठी तयार झालेत. इथे चेंडू अगदी आपण पाहिला तर ऑन साईडला येते. विलास पाटील चेंडूला उचलत आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज झाले सतीश भोईर, मोरोई दिवी या संघाचा खेळाडू. नक्कीच लीग स्पर्धा म्हटली आणि बीपीएल म्हटली की एकाच संघातील सहकारी एकमेकांच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. चांगली संकल्पना आहे. संदेशजी मात्र या स्पर्धेमध्ये वयवर्ष 50+ चे देखील 10 संघ खेळतात आणि 40+ चे 16 संघ. 40+ चे 16 आणि 50+ चे 10. इथे हा चेंडू सचिन पाटीलला ऑफसाईडला टोलवला आहे आणि त्यांचे सहकारी विलास पाटील चेंडूला उचलत आहेत. इथे पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज प्रल्हाद नाईक, धावचीत बाद. वेलकम, सुस्वागतम. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांचं मंचावरती शुभागमन झालेलं आहे. ठाणे जिल्हा
माजी बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापती देखील साहेब राहिलेत आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया BPL 2025 मध्ये. गोलंदाज सतीश भोईर पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूमध्ये एक सिंगल आणि सांघिक यश. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो विनोद जाधव, ओमसाहेब पिसे या संघाचा खेळाडू. यानंतर आपण पाहणार आहोत कुंदनजी पाटील साहेबांची टीम TA पाटील दापोडे आणि रिद्धी सिद्धी 11 काल्हेर दया भंडारी. बघूया या चेंडूवर देखील एक सिंगल धाव विनोद जाधवनं कंप्लीट केली आहे. धावसंख्या 13. कमी गतीने चेंडू टाकला आहे, कमी गतीने चेंडू टाकला आहे. ही सतीश भोईरची खासियत आहे, ही क्वालिटी आहे सतीश भोईर या गोलंदाजामध्ये. नक्कीच मरोई दिवे संघाकडून खेळताना या गोलंदाजाने कित्येक सामन्यातून गोलंदाजीच्या बलावर संघाला सामने जिंकून दिलेले आहेत. एकाच ॲक्शनमध्ये कमी गतीने आणि वेगाने चेंडू टाकण्यामध्ये माहीर असा गोलंदाज. चेंडूला 20 मध्ये खेळलेत. बघूया क्षेत्ररक्षक तिथे आहेत मानाजी पाटील, जवानमान सारंगाव संघाचा खेळाडू. धावसंख्या 14. 1 ओव्हर 5 चेंडू म्हणजे 11 चेंडूमध्ये 14 आलेत. 76 धावा बनवायचे आहेत शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला आणि ते पहिल्या 11 चेंडूमध्ये वार तर केला आहे मातोश्री साविंद्रा टीमनं. इथे चेंडूला अगदी कंट्रोल पोलचा फटका आणि चेंडू चालला आहे लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मधून सीमापार षटकार. विनोद जाधव, ओमसाई पिसे या संघाचा खेळाडू आहे. ताकद आहे. बघूया 2 ओव्हरमध्ये आलेत. आता धावा 20. आता 50-50 ही ओव्हर खूप काही सांगून जाईल. 16 बनवल्या तर 8+ आणि 16च्या कमी बनवल्या तर अर्ध्या मायनस. साफ सिटीचा खेळ आहे. बघूया तिसऱ्या ओव्हरसाठी कोणाला लक्ष केलं आहे शिवनेरी स्पोर्ट आमने टीम कडून. बघूया कुठल्या गोलंदाजाला निवडलाय आणि मानाजी पाटील. क्या बात आहे. मानाजी पाटील जवानमान सारंगाव संघाचा खेळाडू. नक्कीच आपण पाहतोय TA पाटील अँड कंपनी दापोडीची टीम. शरदजी भोईर साहेब देखील आहेत. क्या बात आहे. सूर्यकांतदादा आहेत. एक कंप्लीट टीम आहे. हेमंतदादा भोईर आहेत, राजूदादा पाटील आहेत, अनंतजी आहेत, अगदी कुंदनजी पाटील साहेब देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. वा नरेश दादा देखील आहेत. क्या बात आहे. संदीप मनेरा देखील आहे. चांगली टीम आहे. नक्कीच भरत पाटील आहेत, माणिकदादा पाटील आहेत, TN पाटील कंपनी एक कंप्लीट टीम. संदीप मनेरा गावदुई अंजीर संघाचा एक स्टार खेळाडू. हा चेंडू उडवलाय काऊ कॉर्नर रिझनला. क्षेत्ररक्षक जज करतायत. चुकी नाहीये. फलंदाज सचिन पाटील आउट. मोठी विकेट मानाजी पाटीलच्या खात्यामध्ये. तर 50+ रिद्धी सिद्धी 11 कल्लेर नाणेफेक जिंकून फिल्डिंग क्रॉसिंग. नक्कीच 2 धावा पेनल्टी. आज पंचांचं लक्ष अगदी परफेक्ट आहे. प्रत्येक सामन्यातून खेळाडूंची अगदी मनं जिंकली आहेत. भरपूर दंडित करण्यात आले आहेत. इथे 2 धावांचा पेनल्टी लागलेला आहे. तो शिवनेरी स्पोर्ट आमने म्हणजे 76चं लक्ष आता 78 बनवावं लागतील.
आधीच आपल्याकडे धावा कमी आहेत, त्यामध्ये अजून पेनल्टी, म्हणजे बॅलन्स कमी आणि खर्च जास्त. मानाजी पाटील टार्गेट केलंय मानाजीला, डायरेक्ट हिट. मानाजीनं एक धाव एक्स्ट्रा दिली तर नाही ना? नक्कीच नक्कीच इथे एक धाव एक्स्ट्रा दिली आहे. मानाजीला लक्षात ठेवायचं, मला टार्गेट केलं आहे 16 धावांसाठी, एक एक धाव त्याला वाचवायची आहे. 2 धाव आले ते चेंडूवर, धावसंख्या झाली ती 22, चेंडू टाकून झाले 14 आणि धावा बनलेत 22. 78 ते लक्ष आहे, 76 वरून 2 पेनल्टी. इथे हा चेंडू ऑन साईडला केलेत, बघूया. फटका तर चांगला आहे, एका टप्प्यानं चेंडू चालला सीमा पार. हा येते चौकार. विनोद गुलवी आणि विनोद जाधव, वेलकम. नक्कीच कुंदनजी पाटील साहेब आमच्या कॉम्बॉक्स मध्ये 3 चेंडू टाकून झालेत, 6 धावा बनलेत, 1 विकेट. 3 मध्ये अजून की थांबतील. साहेब बोलतायत की नक्कीच 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 अगदी बघूया. क्षमता आहे, दोन्ही फलंदाज चांगले आहेत, विनोद जाधव, विनोद गुलवी. हा फटका देखील चांगला आहे, डी मिड विकेट इथला क्षेत्ररक्षकाने चांगला अंदाज बांधला आहे. इथे फक्त आणि फक्त एक सिंगल आलेली आहे. धावसंख्या 27. मानाजीने 4 मध्ये 7 दिलेत. हा चेंडू विनोद जाधव साठी, काय कमालीची गोलंदाजी. ज्या गोलंदाजाला तुम्ही टार्गेट केला आहे त्या गोलंदाजानंच आता वार केला आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर. फक्त 7 दिलेत 5 चेंडू मध्ये. अजून मायनस होतील, अजून मायनस होतील. शिवनेरी स्पोर्ट आमने संघ अडचणीमध्ये आहे. याआधी पॅनल्टी घेतली, 76 बनवायच्या होत्या आणि 50-50 मध्ये देखील कमी पडताना पाहायला मिळतात. फुलटॉस होता, चेंडूला हलक्या हाताने केलेत विलास पाटील. चेंडूला इनफिल्डच्या आतमधून उचलतात. फक्त एक सिंगल. 50-50च्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 8, म्हणजे 4 मायनस होतील. टोटल धावसंख्या झाली 28 आणि आम्ही अजून 4 धावा त्याच्यातून मायनस करतोय. सुधारित धावसंख्या 24. काय मानाजी पाटीलनं गोलंदाजी केलेली आहे, वा. इथे हा चेंडू, ते दुसऱ्या धावेचा चांगला प्रयत्न आहे, चांगली कॉलिंग. विनोद गुलवी, एजिस्वट निंबवली आणि विनोद जाधव, ओमसाई पिसे, दोन्ही एकाच राशीचे खेळाडू. मात्र संघ खूप अडचणीमध्ये आहे. धावा बनले 26, चेंडू टाकून झालेत 19. 3 ओव्हर 1 चेंडूचा खेळ संपला आहे. स्लॉट सीपचा अप्रतिम फटका, ताकद नजाकत, विनोद जाधवचा क्लास षटकार. काय फटका खेळलेत. जसा चेंडू बॅटवर आला त्याच्यावर मोर लागली होती 7 धावांची. बत्तीस धावा. प्रयत्न चालू आहेत, मात्र अजून खूप मेहनत करावी लागेल, कारण की धावा 78 बनवायचे आहेत. संतोषजी तरे आपण यायचं आहे कॉम्बॉक्स मध्ये. संतोषजी तरे आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे लॉर्ड कमिटी मेंबर. संतोषजी तरे आपण या. कुंदनजी पाटील साहेबांशी आपल्याला लगेच संपर्क साधायचा आहे.
षटकार खाल्ल्यानंतर चेंडू डॉट आला. अशोक म्हात्रे जवानमान पोगाव संघाचे खेळाडू. अशोक म्हात्रेने देखील चाचणी स्पर्धेतून पहिली 50 दिवसपूर टिवा या संघाच्या अगेन्स्ट कंप्लीट केली होती. तलाव मैदान पिंपळास येथून जो सामना आपण पाहिला होता जवानमान पोगाव आणि दिवसपूर टिवा स्पर्धेची सुरुवात चाचणी स्पर्धेपासून झाली आणि अशोक म्हात्रेनं त्या चाचणी स्पर्धेतून पहिली 50 आपल्या नावावर कोरली होती. इथे देखील 2 धावा आलेत. 2 धावेनं संघाची टोटल झाली ती 34. शेवटचा एक चेंडू ओव्हर नंबर 4. अशोक म्हात्रेनं 5 चेंडू फेकलेत. 2 डॉट 2 दुहेरी आणि 1 षटकार अशा 10 धावा खर्च केलेत. वेलकम नंदेदादा पाटील, मनोज भाऊ पाटील, आपलं देखील स्वागत आहे. इथे हा चेंडू देखील डॉट आलाय. 4थ्या ओव्हरची समाप्ती. धावा बनले 34. अजूनही 6 चेंडूमध्ये 42. आव्हान कठीण आहे. आता आव्हान खूप कठीण आहे. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये 6 चेंडूमध्ये 42 लिगली जर चेंडू टाकले तर होणार नाही आहेत. नक्कीच प्रदीपदादा म्हात्रे आणि पप्पू म्हात्रे यांची टीम 50+ मध्ये दिवसपूर दिवा आपण पाहणार आहोत. संघ मालक म्हणून प्रदीपदादा म्हात्रे आणि पप्पू म्हात्रे यांनी टीम स्पॉन्सर केलेली आहे. बघूया मनोज केनी गुरुदत्त मानकुळी संघाचा खेळाडू घरच्या खेळपट्टीवर. नक्कीच काल देखील पहिल्या सामन्यातून मनोजने चांगली गोलंदाजी केलेली आहे. 6 मध्ये 42. पहिला चेंडू विनोद गुलवीसाठी. दुसरीचा प्रयत्न. इथे चांगला थ्रो होता. रामशेठ पाटील मातोश्री साविंद्र संघाचे संघ मालक. धावसंख्या 36. फक्त 5 चेंडू आणि 40. फक्त 5 चेंडू टाकायचे आहेत मातोश्री साविंद्र टीमला. इथे हा चेंडू अगदी आमंत्रण दिलं होतं विनोद गुलवीला. चांगला चेंडू कमी गतीने चेंडू सोडलाय. बॅटला चेंडू स्पर्श झालाय. पंच सुनील म्हात्रे सरांची तीक्ष्ण नजर. सदतीस धावा झालेले आहेत. इथे चेंडू अगदी कंट्रोल पोलचा फटका आपण पाहतोय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप झालाय. आता झेल सोडले काय आणि धावा आल्या काय. मातोश्री साविंद्र संघाला काही फरक पडणार नाहीये कारण की मनोज केनीनं 3 मध्ये 4 दिलेत. 6 मध्ये 42 बनवायच्या होत्या. आता इथून 3 मध्ये 38. सामन्याची उपचारिकता शिल्लक आहे. चांगला फटका आपण पाहतोय विनोद गुलवीच्या बॅट मधून. या फटक्यानं विनोद गुलवीचा आत्मविश्वास वाढेल. चांगला फटका आहे. मात्र सर भाऊ सर किती धावा आले त्या चेंडूवर. यस रात्रीचा क्रिकेट आहे. चेक करायचं आहे. नक्कीच म्हात्रे सर देखील असतात. त्यांनी भाऊ सरांना कॉल केला. तिकडून काही मदत मिळाली नाही. ते इकडे आलेत. धन्यवाद. बघूया चौकार आहे की षटकार आहे. आमचे प्रेक्षक देखील तिथे बसलेत. बघूया या चेंडूवर विनोद गुलवीला चौकार येईल की षटकार येईल. आमचे सुरेश गरज सर प्रिन्स मूव्हीज टेक्निकल रूम मध्ये पोचलेत. पाणी करतायत. बघूया इथे काय इशारा येतोय. षटकार आहे. चला सामना सुरू करा. षटकार आलाय. यस मनोज केनी. इथे चांगला चेंडू. काय एसटी रक्षक नितीन म्हात्रेनं हा चेंडू पकडलाय. वा चांगली नजर आहे. गंगामाता गुंदवली संघाचा खेळाडू नितीन म्हात्रे एसट्यांच्या मागे फलंदाजी करताना देखील नाबाद 36 धावा त्यांनी बनवल्यात. आता फक्त 1 चेंडू
विजयापासून दूर मातोश्री चाविंद्र टीम. आणि हा फटका स्टेट ड्राईव्ह हा देखील विनोद गुलवीचा क्लास षटकार पाहायला मिळतोय. संघ जरूर हरला आहे, मात्र विनोद गुलवीने सिद्ध केला आहे की मी फलंदाजी चांगली करू शकतो. हडलक नक्की शिवनेरी स्पोर्ट आमने संतोष जोशी ऑल टीम आणि गुड लक रामशेठ पाटील मातोश्री चाविंद्र टीम. विजयी संघाचे अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे देखील आपण कौतुक करूया. नक्कीच आपण सामनावीर पारितोषिक देऊया. नक्कीच चाविंद्र संघाच्या गोलंदाजानं 5 ओव्हर 22 ओव्हरमध्ये